आणि दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सून पूर्व पावसाने काल भरपूर झोडपलेलं आहे। सावंतवाडीमध्ये तब्बल 130 मिलीमीटर पाऊस झाला आणि मालवणमध्ये 114 मिलीमीटर पाऊस झाला। खरं तर खुद्द पावसाळ्यामध्ये एवढा पाऊस होतो, मात्र ही आकडेवारी एकट्या मान्सून पूर्व पावसाचे हे विशेष। गेल्या 12 ते 13 तासांपासून सिंधुदुर्गामध्ये वीज नाहीये। अर्ध्याहून अधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंधार आहे। संपूर्ण कुडाळ तालुका, मालवण, आचरा, पेंदूरमध्ये वीज नाहीये आणि पावसामुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामं सुद्धा खोळंबली आहेत। मान्सून पूर्व पावसामुळे समुद्रही खवळला आहे, त्यामुळे मच्छीमार सुद्धा किनाऱ्यावरच अडकलेत। रामेश्वर, कुडाळ, कणकवलीलाही मान्सून पूर्व पावसाने झोडपलाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी। कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्गात रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे आणि आताही मुसळधार पाऊस जो आहे तो सिंधुदुर्गात सर्वत्र कोसळताना पाहायला मिळतोय। रात्रभर सिंधुदुर्गात अर्ध्यापेक्षा जास्त जिल्ह्यात अंधारात राहावं लागलं होतं, कारण काल संध्याकाळी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली होती आणि त्यामुळे झाडं कोसळल्यामुळे विद्युत पुरवठा आहे जो तो खंडित झालेला पाहायला मिळतो। त्यामुळे सिंधुदुर्गातील अर्ध्यापेक्षा जास्त गावं जी आहेत ती अंधारात होती। अद्यापही काही ठिकाणी जी आहे ती लाईट जी आहे ती पुरवत झालेली पाहायला मिळत नाही। सध्या जर पाहिलं असेल तर शेतकरी राजा या अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेला पाहायला मिळतोय, कारण मशागतीची कामं जी आहेत ती पूर्णपणे रखडलेली आहेत। अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजाची मशागतीची कामं जी आहेत ती पूर्णपणे रखडल्यामुळे सध्या शेतकरी राजा जो आहे तो अडचणीत सापडलेला आहे। सोबतच जर पाहिलं असेल तर अरबी समुद्रात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलेलं पाहायला मिळते। सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी देखील असं आवाहन केलेलं आहे की कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये। एकंदरीत जर पाहिलं असेल तर अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढलेला आहे आणि अनेक गावात पडझडीच्या ज्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेक गावं जे आहेत ते आताही अंधारात असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।